कायकर सर हे दाखल झालेले आहेत आणि 4 षटकांची ही लढत मित्रांनो आपण पाहणार आहात आणि 4 षटक हाताळण्यासाठी खऱ्या अर्थानं 20 मिनिटाचा टाइम तुम्हाला इथं आम्ही काउंट करू. 15 मिनिटांमध्ये 3 षटकं टाकणं हे बंधनकारक राहील. 15 मिनिटांपेक्षा अधिकचा वेळ आपण जर घेताय तर एक अतिरिक्त खेळाडू आपला 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये असेल याची नोंद घ्या. नामदेवजी कडव जे खऱ्या अर्थानं मानवली गावचे सरपंच आहेत आणि त्यांच्याकडनं भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात टीम ओमकार स्पोर्ट्स मानिवली या क्रिकेट संघासाठी. त्याचं देखील आपण वेलकम या स्पर्धेच्या वतीनं करू. मॅच ऑन सुजित येतात गोलंदाजी ट्रॅकवरती. पहिला बॉल प्रवीण भाकरे. पहिलाच बॉल यॉर्कर फटका दर्जेदार आहे. कॉलिंग खराब. हरेश कडवची मोठी विकेट येईल का? ओ हो लक फॅक्टर ऑन. पहिल्याच बॉल वरती नशिबाची साथ आहे आणि हरेश कडवला या मोठ्या मॅच मध्ये जीवदान मिळतं. फिल्डिंग चांगली झाली. कलेक्शन प्रॉपरली चुकलं. चेंडू खऱ्या अर्थानं कलेक्ट झालाच नाही आणि पाहता पाहता हरेश कडव हा पॉपिंग क्रीज वरती सेफलीरित्या पोहोचला. जिथे हृदयाचे ठोके वाढवणारा हा बॉल आपण पाहिला कारण अतिशय चांगला बॉल अटेम्प्ट केला होता सुजितनं. तिथे सुजितकडनं थोडी मिस्टेक झाली आणि हरेश कडवला या मॅच मध्ये जीवदान मिळत आहे. नशिबाची साथ खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळते. नामदेव दादा कडव यांच्याकडनं आलेल्या ह्या शुभेच्छा आपण पाहता आणि तिथे लक फॅक्टर ऑन झालं हरेश कडव साठी. इथे लाईन चांगली आहे. बाटर बीट एसटी रक्षक बीट. इथे देखील लक फॅक्टर ऑन. नशिबाची साथ. चेंडू लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावा. चार धावा येतात. वेगावरती स्वार होणारा हा गोलंदाज नाव आहे सुजित. जिथे बॅटर बीट झाले. एसटी रक्षकाला चेंडू कलेक्ट करता आलाच नाही आणि चेंडू 4 धावेसाठी फरार होताना आपल्याला पाहायला मिळतोय. सुजित तयार. सुजितचा हा बॉल फटका दमदारा. चेंडू एका टप्प्यानंतर फील्ड केला जातोय. व्हॉट अ फिल्डिंग. एक नाही दोन नाही तब्बल 3 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या आहेत. सिंगल आली या बॉल वरती आणि टीमची टोटल एका धावेने पुढे जाईल. 5 धावा दफलकावरती आहेत. हरेश कडव स्ट्रायकिंग एंड वरती फटका. प्रवीण भाकरेने कमालीचा सजवला होता. जिथे क्षेत्ररक्षण अवेलेबल होता असं वाटलं चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाईल. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. हरेश कडवला तुम्ही दिलेला तो जीवदान आणि आता तो जखमेवरती चोळतो मीठ. धावा 6 षटकार. बरोबर मुख्य मंचावरती आता आमच्या अतिथींचं आगमन झालेलं आहे. सन्माननीय गौरवदादा पवार जे शिवळे गावाचे ग्रामस्थ आहेत आणि त्यांचं स्वागत आता हरेश कडवनं केला. फटका दमदार. धावा मिळतील 6 हा षटकार. बरोबर सन्माननीय संदेश दादा पवार जे हेदेवली गावचे ग्रामस्थ आहेत त्यांचं या स्पर्धेच्या वतीने आपण सहर्ष स्वागत करू. मैदानाच्या आतमध्ये आता धुमाकूल घातली आहे. बॅटरचं नाव आहे हरेश कडव. त्यांना तुम्ही पहिल्याच बॉल वरती जीवदान दिला होता आणि त्याचा तर रिवॉर्ड बॅटिंग करणाऱ्या टीमला मिळत आहे. सफल झालेत. फटका दमदार. 1 more 4. 2 बॅक टू बॅक मोठ्या फटक्यानंतर हरेश कडवच्या बाडमधून चेंडू सीमा पार चौकार. सो षटकार आणि चौकारांचा पाऊस जो मात्र पडला जातो. बॅटरचं नाव आहे हरेश कडव. मानवली गावचे सरपंच सन्माननीय नामदेव दादा कडव यांच्याकडनं खऱ्या अर्थानं शुभेच्छा येत आहेत. ओमकार स्पोर्ट्स मानिवली क्रिकेट संघासाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा. आणि पहिला षटक या ठिकाणी समाप्त झालं. धावफलकावरती धावांचा विचार आपण केला तर 21 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. पहिल्या बॉलवरती निर्धाव चेंडू आला जिथे हरेश कडवला जीवदान मिळालं
आणि त्यानंतर हरेश कडवनं षटकार आणि चौकारांची भाषा मैदानाच्या मध्ये बोलतोय. दुसऱ्या ओव्हरचा पहिलाच बॉल फटक्यात दमदार. आता प्रवीण भाकरेची पारी आहे. चेंडू सीमा पार, षटकार. अभय आणि अभय वरती पहिल्याच बॉल वरती केलेलं हे आक्रमण. फुल टॉस बॉल, मिस टायमिंग आहे. डाऊन दी बॉल. स्वतः गोलंदाज जज करतोय. पकडला जाईल झेल. ईट का जवाब पत्थर के साथ. एक तेरी तो एक मेरी. प्रवीण भाकरेची पारी संपुष्टात. लागतो धक्का पहिला. प्रवीण भाकरे या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं परततात. एक षटकार आपण त्याच्या बॅटमधून पाहिलेला आहे. नवीन फलंदाज दाखल झाले दिनाट नंबर 3 अर्थात टॉप मिडल ऑर्डर मध्ये. ज्ञानेश्वर कडाव स्ट्रायकिंग एंडवर तयार. मुरबाड तोलकीतील देखील खूप मोठं नाव. अभयचा हा बॉल शॉर्ट पिच होता. पहिल्या मॅच मध्ये देखील ज्ञानेश्वर कडो थोडा स्ट्रगल करत होता आणि इथे पहिल्याच बॉल वरती जर आपण पाहिलं तर बिगिट करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा कनेक्शन व्यवस्थितरित्या जमलाच नाही. हा डॉट बॉल जो मात्र येताना आपल्याला पाहायला मिळतो. टीमची टोटल 27 अर्थात 27 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. फलंदाज तयार. इथे चांगला बॉल डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक हा दुसरा डॉट बॉल जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. वन मोर डॉट बॉल जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. सो टीमची टोटल आपण जर पाहिली तर 27 धावा धावफलकावरती ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या बॉलवरती षटकार. त्यानंतर अभयचं कमबॅक या ओव्हरमध्ये खऱ्या अर्थानं झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. इथे फटका फसला. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक जज करतोय. पकडला जाईल झेल. वन मोर विकेट डाऊन. ज्ञानेश्वर कडव बॅक टू दी पेव्हिलियन. लागतो धक्का दुसरा. त्याचबरोबरीनं मुख्य मंचावरती सन्माननीय भैरव दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. स्वर्गांग लाईट्स भिवंडीचे प्रोपरायडर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या स्पर्धेच्या वतीनं आपण सहर्ष स्वागत करू. धीरज येत आहेत गोलंदाजी ट्रॅक वरती, जिथे तिसऱ्या ओव्हरला सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते. अभयवरती पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलं गेलं होतं. त्यानंतर अभयचं कमबॅक राहिलं या मॅच मध्ये. इथे आडव्या बॅटनं फोर्स करण्याचा प्रयत्न. हा बॉल देखील अतिशय चांगला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल हा निर्धाव जो मात्र फेकला जातो गोलंदाज धीरजच्या माध्यमातून. धावफलकाचा विचार आपण केला तर फक्त 27 धावा धावफलकावरती आहेत. इथे चांगला बॉल. हा देखील निर्धाव चेंडू जो मात्र येताना आपल्याला पाहायला मिळतो. विकेटचा प्रभाव खऱ्या अर्थानं पडला जातोय, कारण पहिल्या ओव्हरमध्ये हरेश कडवच्या बॅटमधून तुफानी बॅटिंग आपण पाहिली. 21 धावा त्यानं बनवल्या. दुसऱ्या ओव्हरला जिथे सुरुवात झाली तसा प्रवीण भाकरेच्या बॅटमधून षटकार आला आणि त्यानंतर कमबॅक केलं गोलंदाजानं. डान्सिंग डाऊन दी ट्रॅक गतीमध्ये परिवर्तन केलं जातं. आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. लगोपाठचे खऱ्या अर्थानं 3 चेंडू हे निर्धाव फेकले जात आहेत. गोलंदाजाचं नाव आहे धीरज. काय गोलंदाजी पाहायला मिळते. टीम जर आपण पाहिली तर स्वराज्य प्रतिष्ठान आंबे टेंबे. जसं पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या असं वाटलं की 4 षटकांमध्ये 60-65 धावांपर्यंत मजल मारेल. इथे चांगला बॉल
यॉर्कर खेळलात आणि त्यावरती जर आपण पाहिलं तर मिनी हेलिकॉप्टर आपण पाहिला. या बॉलवरती ही क्विक सिंगल जी मात्र घेतली जाते. 28 धावा फलकावरती जी गोलंदाजी केली होती दुसऱ्या ओव्हरमध्ये अभयनं, त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवत असताना गोलंदाज धीरजला आपण या ओव्हरमध्ये पाहता, जिथे त्याने 3 बॉल डॉट फेकले. चौथ्या बॉलवरती आलेली ही सिंगल रन. स्ट्राईक रोटेट होती स्ट्रायकिंग एंडवरती विकी कडव हा नवीन फलंदाज. स्लोवर वन आहे, शफल झाले, लवकर पिक केलं होतं, फटका चांगला आहे. एक धाव येते या बॉलवरती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला, फेकी खऱ्या अर्थानं वेगानं आली होती, परंतु पाहता पाहता या बॉलवरती 2 धावा येताना आपल्याला पाहायला मिळतात. टीमची टोटल 30 ऑन बोर्ड, 30 धावा फलकावरती जोडल्या जात आहे. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल तिसऱ्या ओव्हरमधला शिल्लक असताना कमबॅक तर झालाय टीम स्वराज्य प्रतिष्ठान आंबेटिंबे या क्रिकेट संघाचं या मॅचमध्ये. कारण पहिल्या ओव्हरमध्ये 21 होत्या, त्यानंतर अभयची गोलंदाजी आणि त्यानंतर गोलंदाज धीरज. पुन्हा एकदा चांगला बॉल बॉडीवरती अधलला, प्रॉपरली शरीर भेदक मारा करत असताना हा तिसरा ओव्हर देखील अतिशय चांगल्या रीतीने हाताळला जातो आहे टीम स्वराज्य प्रतिष्ठान आंबेटिंबे या क्रिकेट संघाकडून. तीस धावा फलकावरती ज्या मात्र जोडल्या जात आहेत. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. सूरज येतात शेवटच्या 6 बॉलसाठी, शेवटची ओव्हर हाताळण्यासाठी. गोलंदाजी ट्रॅकवरती हरीश कडव खऱ्या अर्थानं स्ट्रायकिंग वरती आहे आणि त्याच्याकडनं भरपूर साऱ्या अपेक्षा आहेत ओमकार स्पोर्ट्स मानिवली संघाला आणि मानिवली गावाला. त्या तो पूर्ण करेल का हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे. सूरजचा पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल फेकलाय सूरजनं निर्धाव. काय गोलंदाजी पाहायला मिळतीये. जर पहिला ओव्हर सोडला ना तर दुसरा आणि तिसऱ्या ओव्हर खऱ्या अर्थानं चांगला पाहायला मिळतोय आणि या चौथ्या ओव्हरची सुरुवात देखील चांगली झाली आहे स्वराज्य प्रतिष्ठान आंबेटिंबे या क्रिकेट संघाकडून. सूरजचा लोवा फुल टॉस, मिस टायमिंग आहे. चेंडू हवे, डाऊन दी बॉल, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आले होते. एक सिंगल जी मात्र येताना आपल्याला पाहायला मिळते. हरेश कडवला या मॅच मध्ये दुसरं जीवदान. पहिल्याच बॉलवरती जीवदान मिळालं होतं जिथे धावबाची संधी होती, त्यानंतर हा फटका जिथे प्रॉपर टायमिंग जुळलंच नाही. एक धाव आली आणि एका धावेच्या मदतीने धावफलक 31 धावा धावफलकावरती येत. सूरजचा यॉर्कर, लाईन थोडी खराब पाहायला मिळते. पंच आमच्याकडे वळतात, दर्शवला की चेंडू आहे हा व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव खात्यामध्ये ऍड होईल. टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 32 या धावसंख्येवरती. पहिल्या ओव्हरमध्ये 21 आणि त्यानंतर हा कमबॅक. फुल टॉस बॉल, फटका इथे दमदार आहे. विकी कडव आता कडाडलाय मैदानाच्या आतमध्ये, चेंडू सीमा पार, षटकार. षटकार आला टर्निंग पॉइंटला, क्रुशियल मोमेंटला आपण असं म्हणू. फुलटॉस बॉल होता त्यावेळेस जर आपण पाहिलं तर बाटली भन्नाट वेगानं फिरली, परफेक्ट मिडलिंग झालं आणि त्यानंतर चेंडू मिड विकेट आणि काऊ कॉर्नरच्या डोक्यावरनं फ्लाय होत असताना हा षटकार आलाय. ओहो हो, इथे लाईन चांगली, परंतु पंच आमच्याकडे वळतात, दर्शवलं की चेंडू आहे व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव जे मात्र खात्यामध्ये ऍड होईल आणि आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित मान्यवर यांचा शुभ सन्मान देखील आपण या ठिकाणी संपन्न करू. सौरगांग लाईट्स भिवंडीचे प्रोप्रायटर अर्थात भैरव दादा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत. मी विनंती करेल पद्मकरजी वडवले आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण या ठिकाणी पार पाडायचा आहे. नॉट आउट आहे फलंदाज. व्हाईट बॉल, एक अतिरिक्त धाव खात्यामध्ये ऍड होईल. टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे.
39 धावा धावफलकावरती आहेत. फुल टॉस बॉल, फटका दमदार आहे. फलंदाजाचं नाव आहे विकी कडव. चेंडू सीमा पार, षटकार. सन्माननीय महेश दादा साबळे या ठिकाणी उपस्थित होत आहेत, जे युवा उद्योजक आहेत. त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं आपण सहर्ष स्वागत करू. बॅकफुटवरती गेले, फटका हा सजवला. सिंगल आली आणि सिंगल रन जी मात्र येताना आपल्याला पाहायला मिळते या बॉलवरती. टीमची टोटल स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचेल 46 धावा धावफलकावरती, ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतात. या पहिल्या डावामध्ये ओमकार स्पोर्ट्स मानिवली क्रिकेट संघ बॅटिंग करतो. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल स्ट्रायकिंग एंडवरती हरेश कडव. इथे लाईन चेक केली जाते. नो बॉल जो मात्र पंचांना घोषित केला जातोय. लॉबीच्या खऱ्या अर्थानं बाहेर हा चेंडू ट्रॅव्हल झाला. आता त्याच कारणास्तव पंचांना हा बॉल नो घोषित केला. सिंगल आली एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये. टीमची टोटल 47 धावा धावफलकावरती. फ्री हिट बॉल हरेश कडव साठी संधी. ओ हो काय बॉल फेकला. शेवटचा बॉल फेकला गोलंदाज सूरजनं डॉट. 4 षटकांचा वाजवी खेळ मित्रांनो समाप्त झालेला आहे. मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू होता. स्वराज्य प्रतिष्ठान आंबेडेंबे आणि त्याच्या विपक्ष ओमकार स्पोर्ट्स मानिवली. ओमकार स्पोर्ट्स मानिवली क्रिकेट संघ पहिल्या डावामध्ये करत होता बॅटिंग. 4 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल आपण जर पाहिली तर 47 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. आणि 48 धावांचं टार्गेट जे मात्र सेट केलं जात आहे स्वराज्य प्रतिष्ठान आंबे टिंबी या क्रिकेट संघासमोर. जशी दुसऱ्या डावाला सुरुवात होईल, कॉम्बॉक्स मध्ये करूया परिवर्तन आणि इन्व्हाइट करूया आमचे साथी समालोचक जुन्नरचा बुलंद आवाज निखिल ठोंबरे सर. थँक्यू सो मच. बॅटर स्वराज्य प्रतिष्ठान आंबेडेंबे. 48 धावांचं लक्ष आहे आणि जो संघ जिंकेल तो ओम साईड ठुणे या टीम बरोबर शेवटची मॅच खेळेल. व्यासपीठावर आपण युवा उद्योजक महेशदादा साबळे यांना पाहतो. मान्यवरांचं शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळतं. महाविकास आघाडी चषकाचे आयोजक यांच्या वतीनं महेशदादा आपलं मनापासून आभार दिला त्याबद्दल तुमचं मनापासून आभार. लगेच सलामीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं ही विनंती आहे. व्यासपीठावर मान्यवरांची मांदियाळी. यजमान संघाच्या विरोधामध्ये ही लढत खेळणार कोण ते आपल्याला पाहायचं.
गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर हरेश. पहिला चेंडू शपल झाले, दांडी दाखवली आणि अक्षरशः हरेशने दांडी वाकवली. फलंदाज बाद. धक्का 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 पहिला. डीजे न्यू बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. सध्याच्या घडीला विशाल इन ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावर. खूप चांगलं संगीत सध्याच्या घडीला चांगलीच साथ आमिर आमची देत आहेत. समालोचकाच्या पाठीचा गाणा स्कोरर डीजे ऑपरेटर नेहमीच असतात. चांगलीच भूमिका त्यांची राहिली आहे. आमचे मोहनजी गोल्ले त्यांच्याबरोबर आज मयूर. मला वाटतं उद्या मयूर देखील इन ॲक्शनमध्ये असतील, मोहन देखील इन ॲक्शनमध्ये असेल. उद्या थरार आहे कारण माळशेज क्रिकेट असोसिएशनचे 8 संघ आहे. फुल टॉस आणि फुल टॉस जाईल आता डीप मिड विकेटला. 1 2 3 चौथ्या टप्प्यावर सीमारेषेच्या बाहेर 4 रन. संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहतायत 4 धावा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. सध्याच्या घडीला हरेश, स्ट्रायकर इनवर विशाल आहेत. इथे टाकलेला हा चेंडू वेगाने टाकला, वेगावर स्वार होत असताना हरेश. डॉट चेंडू, निर्धाव चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. आपण जर पूर्णपणे पाहिलं 4 षटकांच्या लढती आहेत. 48चा पाठलाग. या अगोदर जर आपण पाहिलं ठुणे 53 धावांचा पाठलाग सक्सेसफुली केला. इथे 48 बनवल्या जातील का आंबेटेंबे या टीमकडून. ते सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. गॅपमध्ये चेंडू ढकललाय, क्षेत्ररक्षकाला मोठी चेस. क्षेत्ररक्षण जबरदस्त. 2 धावा झाल्यात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न साज बाज और यताज. 3 धावा येतील. 3 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहतात 7 धावा. स्वराज्य प्रतिष्ठान आंबेटेंबे आणि त्यांच्या विपक्ष खेळत असताना ओमकार स्पोर्ट फाउंडेशन मानेवली हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. दोन्ही संघ ताकदवर आहेत. जिंकतय कोण ते आपल्याला पाहायचं. तिसऱ्या फेरीतलं तिकीट कोणत्या संघाला मिळेल ते आपल्याला पाहायचं. धावफलकावर धावसंख्या आपण पाहतायत ते 7. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅकवर. सध्याच्या घडीला आपण पाहतायत हरेश. इथे टाकलेला हा चेंडू डॉट बॉल जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो. दक्ष पंचायत अनेक दिवस त्यांनी क्रिकेट खेळलेले आहेत आणि मुरबाड तालुक्यासाठी गावासाठी चांगलं क्रिकेट खेळलेलं आहेत. उद्या मला वाटतं सागर कापडे आणि गणेश गायकर इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतील. धर्मवीर चषकामध्ये तालुक्याचं प्रतिनिधित्व करत असताना त्यांना ऑल द बेस्ट आमच्या आयोजक कमिटीच्या वतीनं. 7 धावा धावफलकावर. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक येतील बॉलवर. एक सिंगल आली. दुसरीचा प्रयत्न, रनआउटची संधी निर्माण झाली होती परंतु 2 धावा याही बॉलवर येतील. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ मैदानामध्ये कंप्लीट. धावफलकावर धावसंख्या 9. शेवटचे चेंडू आता मैदानामध्ये शिल्लक आहेत. पाठलाग मैदानामध्ये करायचा 48चा 9 बनवल्यात. 13ची सरासरी. 18 बॉल शिल्लक आहेत. 39 बनवायच्या संधी देव्या डीजे आमिरला. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील ते भावेश कडव. गोलंदाजी ट्रॅकवर तयार होतील. षटक क्रमांक 2 मध्ये 18 बॉल 39 धावांचं समीकरण. महत्वाचा सामना. मुख्य पंच दिनेश कापडी सर यांना आपण पाहतायत. तिसरे पंच सागर कापडी सर आहेत. 3 क्रिक लाईव्हच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा कव्हर केली जाते. स्कोरच्या भूमिकेमध्ये
2-2 स्कोरर आहेत आजच्या दिवसामध्ये. मोहन गोल्ले आणि त्यांना साथ देत असताना मयूर. डीजे ऑपरेटर आमचे अमीर, त्यांचंही कौतुक व्हायला पाहिजे. टेनिक्रिक लाईव्हची ऑफिशियल टीम, पाचही जण प्रत्येक आपली भूमिका चांगली निभावतात. त्यामध्ये आमचे तीनही कॅमेरामन. गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल टॉपेज लागलाय, चेंडू हवेत, नोमॅन्स लँड मध्ये बॉल पडेल. एक सिंगल, दुसरीचा प्रयत्न, 2 धावा. या बॉलवर येतील 2 धावांच्या मदतीने टीम स्वराज्य प्रतिष्ठान आंबेटेंबे जाऊन पोहोचेल 11 या धावसंख्येवर. कॅमेरामनच्या भूमिकेमध्ये आपण बाबू रॉय यांना पाहतोय, त्यानंतर गणेश वारगडे आणि तिसरे कॅमेरामन मुख्य कॅमेरामनच्या भूमिकेमध्ये विकासदादा गव्हाणे, त्यांचं देखील आपण कौतुक करू. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू आडव्या बॅटनं फटका खेळलाय. एक सिंगल, दुसरीचा प्रयत्न होईल का, परंतु नकार. स्कोररच्या भूमिकेमध्ये रोनक तडवी आहेत आणि मुख्य ऑफिशियल सध्याच्या घडीला आपण पाहतायत ज्यांच्या खांद्यावर खूप मोठी जिम्मेदारी आहे, अभिषेक कामत. ही टेनक्रिक लाईव्हची संपूर्ण टीम 3 कॅमेऱ्यांच्या साह्यानं ही संपूर्ण स्पर्धा कव्हर केली जाते. आमचे आयोजक कमिटी भरपूर मेहनत या स्पर्धेसाठी घेते. 2 गाव मिळून एकत्र आले आणि तदनंतर साकारलेले हे महाविकास आघाडी चषक. ओम सैठुने आणि माऊली स्पोर्ट मानिवली व्यापारी आयोजित ही क्रीडा स्पर्धा. 51,000 रुपयाचं प्रथम क्रमांकाचं प्राइज, द्वितीय क्रमांकाचं 25,000चं प्राइज, तृतीय क्रमांक 15,000, चतुर्थ क्रमांक 10,000, पाचव्या क्रमांकासाठी 10,000. या स्पर्धेसाठी अनेक जणांचं सहकार्य, त्यांचाही आपण जसा वेळ मिळेल तसा नामोल्लेख करू. इथे टाकलेला हा चेंडू लाईन खराब आहेत. पंचांचा अवांतरचा इशारा. विशेष सहकार्य या क्रीडा स्पर्धेमध्ये अनिलदादा आलेकर, वैभवदादा मुरबाडे, मधुकरदादा गगे, कल्पेशदादा मुरबाडे, अक्षयदादा पद्माकर व्यापारी, अनिलजी विषे, अजितदादा मोरे, सुनीलजी विषे, विशाल शिंगोळे, आकाश भोईर, सुरेशजी व्यापारी, भरतजी व्यापारी, शिवाजी मोहपे, केशव व्यापारी यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. विकेट आली, फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. रवींद्र शेठ व्यापारी, विकास व्यापारी, भाऊ घुडे, मदनदादा ठाकरे, सागर कापडी, चेतन व्यापारी, जगदीश मुरबाडे, योगेश मुरबाडे, आनंद मुरबाडे, गुरुनाथजी खापरे, सागर मुरबाडे, संजय व्यापारी, सचिन मुरबाडे, रमेश बांगर, दुर्वास मुरबाडे, अर्जुन मुरबाडे, अर्जुन भोईर, साई घुडे, तुषार मुरबाडे, अर्जुन मुरबाडे, अजित मुरबाडे, साईनाथ भोईर, अमीर मुरबाडे, सागर मोहपे, अमीर शेख, साई स्पोर्ट्स शॉप, निशांत मोहपे, गणेश मुरबाडे, चंद्रकांत खापरे, धनाजी मुरबाडे, हरीश मुरबाडे, गुरुनाथजी मुरबाडे, पद्माकर वडवले, चेतन लाटे, भालचंद्र वाघे, सतीश गडगे, महेश साबळे, सतीश उमवणे, नामदेव व्यापारी, अनिल भाभारते, सोमनाथ उमवणे. बॅटचे जिथे विकेट आली तदनंतर प्रतीक पौंडवाल, योगेश देसले, हरीश व्यापारी, प्रकाश देसले, सागर पितांबरे, सुनील व्यापारी, नितीन भाभारते, संदीप तुकाराम मोहपे, सनी शिंगळे, स्वरूप सुभाष साबळे, कल्पेश भोईर, नागेश व्यापारी, अनिकेत दळवी, निलेश साबळे, संकेत व्यापारी, धनाजी मुरबाडे, चंद्रकांत व्यापारी, गंगाराम मुरबाडे, हरीश मुरबाडे, मोहन बांगर, राजेश मुरबाडे, कैलास मुरबाडे, रवींद्र व्यापारी, भूषण देसले, किरण गुडे. एवढे जर विशेष सहकार्य असेल तर आयोजकांना जास्त लोड घ्यायची गरज नाही. या सर्वांचं विशेष सहकार्य आम्हाला या क्रीडा स्पर्धेसाठी लाभलं आणि त्यांच्या खऱ्या अर्थानं सहकार्यातून ही साकारलेली क्रीडा स्पर्धा आणि प्रमुख उपस्थिती खऱ्या अर्थानं शेवटच्या दिवशी या क्रीडा स्पर्धेसाठी मान्य श्री सुरेश मात्रे अर्थात बाळ्या मामा, खासदार भिवंडी लोकसभा, त्याचबरोबर मान्य श्री सुभाषदादा पवार, माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद ठाणे, या मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. अशी ही क्रीडा स्पर्धा महाविकास आघाडी चषक 2025. इथे टाकलेला हा चेंडू लाईन इथे खराब आहे. 2 बॉलवर 2 विकेट आल्यानंतर इथे व्हाईट बॉल जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो. भावेशला पाहतो आपण गोलंदाजी करत असताना. न्यू बॅटर मैदानामध्ये सुजित आहेत. सुजित आणि विशालला इथे टीम स्वराज्य प्रतिष्ठान आंबेटेंबेचा डाव सावरावा लागेल. इथे टाकलेला हा चेंडू, अजून एक वाईट बॉल. संघा धावसंख्या धावफलकावर वाढेल जाऊन पोहोचेल ती 15 या धावसंख्येवर. 15 धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 14 चेंडू 33चं समीकरण आहे. 1-2 मोठाले फटके मॅच मध्ये आंबेटेंबेचं कमबॅक होताना आपल्याला जरूर पाहायला मिळेल. ते फटके कुणाच्या बॅटमधून येतील ते पाहायचं.
इथे टाकलेला हा चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न, कॉटन बोची संधी आहे आणि तिसरी विकेट या षटकामध्ये घेत असताना गोलंदाज भावेश. वन मोर विकेट डाऊन. मला वाटतं या अगोदरच्या सामन्यामध्ये भावेशने विकेट हॅट्रिक मिळवली होती आणि एकाच षटकामध्ये भावेशने 4 विकेट घेतल्या होत्या. याही ओव्हरमध्ये भावेशने आतापर्यंत 3 विकेट घेतल्यात. अजून एक चेंडू शिल्लक आहे. डीजे अमीर. 13 चेंडू 33 धावांचं समीकरण. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील ते जयेश. कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं. गोलंदाजी ट्रॅकवर तयार. भावेश फुलटॉस. फटका सुंदर सजवला. एक सिंगल येईल या बॉलवर. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. 2 षटकांचा खेळ समाप्त. धावफलकावर धावसंख्या आहे 16. शेवटचे 12 चेंडू 32 ची आवश्यकता. आपण पाहिला ठुणे संघाचा त्यांच्या विपक्ष कानोल संघ खेळत असताना चंदूनी जी बॅटिंग केली प्रभावित केलं, परंतु एक वेळ अशी आली होती की चंदूने ठुणेकरांची धगधग वाढवली होती. चंदू षटकार मारू शकतो, पण 6 चेंडू 6 असताना मी आत्ताच तुम्हाला सांगतो चंदू तुमचा सामना शेवटपर्यंत नेणार. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर 12 चेंडू. गोलंदाज तयार आहेत. इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल तिथे क्षेत्ररक्षक येतील बॉलवर. तोपर्यंत या 2 धावा आहेत. संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल. जाऊन पोहोचेल ते आता 18. शेवटचे 11 चेंडू 30 धावांची आवश्यकता आहे. महत्वाचा सामना. जिंकणार कोण आणि तिसऱ्या फेरीत दाखल कोण होतं ते आपल्याला पाहायचं. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर आता प्रवीण. फुल टॉस. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल आली. क्षेत्ररक्षण चांगलं राहिलंय. ओमकार स्पोर्ट फाउंडेशन मानिवली या टीमचं. 10 बॉल 29 टू विन. 10 चेंडू 29 धावा. 29 धावा 10 चेंडू. जिंकणार कोण ते आपल्याला पाहायचं. दुसरा दिवस आहे या क्रीडा स्पर्धेचा. अजून 3 दिवस उद्यापासून, म्हणजे 5 दिवसाची क्रीडा स्पर्धा. इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पाहता पाहता 2 धावा या बॉलवर येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. 21 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही 27 बनवायच्यात 9 चेंडूंमध्ये. 9 चेंडू आणि 27 धावांचं समीकरण. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सध्याच्या घडीला प्रवीण. इथे बिगट. फटका दमदार. चेंडू सीमा पार. षटकार. 6 रन. जायचंच नाही टीम आंबेडेंबे. 3 षटक झाल्यानंतर जर तुम्हाला जायचं असेल तर जाऊ शकता. शेवटचे 8 चेंडू आणि 21 धावा. जो रिदम आहे मॅचचा तो तुटतो ज्यावेळेस तुम्ही मध्ये जाता. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. 8 चेंडू 21 धावा. एखादा मोठा फटका मॅच मध्ये आंबेडेंबे. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक आलेत बॉलवर. तिथे एक सिंगल. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा.
संघाची धावसंख्या 2 धावांच्या मदतीने वाढेल. 29 शेवटचे चेंडू 7 बनवायच्यात 19 धावा. सर्वात महत्वाचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज तयार. हा महत्वाचा चेंडू आहे. इथे काय घडतंय ते आपल्याला पाहायचं. या बॉलवर चौकार षटकाराची अपेक्षा करत असेल आंबेटेंबेचे समर्थक. दुसऱ्या बाजूला मानिवलीकर ओमकार स्पोर्ट फाउंडेशन हा बॉल डॉट किंवा विकेटची आशा करत असेल किंवा सिंगल आली तरी ते खुश राहतील. काय घडतंय ते पाहायचं आपल्याला. 6 चेंडू 19 धावांचं समीकरण. प्रवीण इथे बिग हिट आणि चेंडू डीप मिड विकेटला. तिथे क्षेत्ररक्षक आहे. विकेट आली. फलंदाज बाद. थोडीशा अडचणीमध्ये आंबेडेंबे पण मॅच अजूनही संपलेली नाही. शेवटचे बॉल मैदानामध्ये शिल्लक आहेत अजून 6 आणि 6 बॉलमध्ये 19चं समीकरण. 6 चेंडू 19 धावा हे समीकरण. महत्वाची मॅच. जो जिंकणार तो ओम साई ठुणे या संघाबरोबर अंतिम लढत खेळेल आजच्या दिवसातील. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला आपण पाहतात मयूर या खेळाडूला. पहिलाच बॉल बॅकफुटला जात फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 5 बनवायच्यात 19 धावा. ओमकार स्पोर्ट फाउंडेशन मानिवलीच्या विरुद्धामध्ये खेळत असताना टीम आंबेडेंबे. इथे टाकलेला हा चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत. डाऊन द बॉल फिल्डर. कॅच कंप्लीट. फलंदाज बाद. 4 चेंडू आणि बनवायच्यात आता 19 धावा. शेवटचे 4 चेंडू आणि 19 धावांचं समीकरण. कामगिरी कशी होती ते आपल्याला पाहायचं. चला वेळ वाचवणं तितकंच महत्वाचं. गोलंदाज तयार मयूर. 4 चेंडू आणि 19 धावांचं समीकरण आहे. इथे षटकार चौकारांचीच भाषा बोलावी लागेल टीम आंबेटेंबेला. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर इथे तळा. चेंडू डॉट. इथे जर कोणताही आव्हांतर चेंडू टाकत नसेल तर ओमकार स्पोर्ट फाउंडेशन मानिवली तिसऱ्या फेरीमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. कारण कंपल्सरी चेसिंग या क्रीडा स्पर्धेचा नियम. 3 बॉल 19 धावा. इथे टाकलेला हा चेंडू बिगिट केला. चेंडू हवेत. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडेल. एक सिंगल आली. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आणि 2 बॉल मध्ये अजूनही बनवायच्या 18 धावा. टॉस साठी संपर्क साधायचा. ओम साई ठुणेचा कॅप्टन. लगेचच टॉस का बॉस या कक्षामध्ये रिपोर्टिंग करायचं. ओम साई ठुणे. लगेचच मॅच होईल. गोलंदाज तयार आहेत. इथे टाकलेला हा चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक येतील. आपल्याकडे धावसंख्या 31 31.
शेवटचा बॉल शिल्लक आहे. लास्ट बॉल टू गो म्हणजे अंतिम चेंडू आहे. आणि तिसऱ्या फेरीमध्ये ओमकार स्पोर्ट फाउंडेशन मानिवली संघ जो मात्र दाखल होताना पाहायला मिळतो. अभिनंदन. चला टॉस साठी लगेच ओमकार स्पोर्ट फाउंडेशन संघाचा कॅप्टन आणि ओम साई ठुणे कॅप्टन तिलक टॉस साठी चला लगेच. थँक्यू डीजे थँक्यू. थोडा वेळ थांबवतो. मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण देणार आहोत. मॅन ऑफ द मॅच हा